गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर कसे आहात सर्व? मजेत ना? आता स्वागत करते तुमचं अजून एका आपल्या छोट्याशा लॉगमध्ये, तसंच आपल्या चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे पूजा जाधव लॉग. तर आजचा हा लॉग तुम्हाला थंबनेलवरून समजलाच असेल की आता उद्या आमची यात्रा येते गावची. तर त्यासाठी आज आम्ही क्लिनिंग वगैरे करणार आहोत. तर म्हटलं की चला, बरेच दिवस झालेत क्लिनिंग पण नाही केली, आठवडा 15 दिवस होऊन गेलेत. तर म्हटलं चला यात्रेनिमित्त होऊन जाईल. तर मग आज जास्त वेळ वाया न घालवता आज लगेचच मॉर्निंगपासूनच व्हिडिओला स्टार्ट केलं होतं. तर इथे माझी भाजी वगैरे बनवून झाली आहे. तोपर्यंत म्हटलं इथे प्रतीक्षाच्या चपात्या वगैरे बनवायचं काम चाललं आहे. तर आता भाजी उकळण्यासाठी थोडासा टाईम आहे, तर म्हटलं इथेच थांबण्यापेक्षा, आणि चहाला अजून टाईम होता, दूध थोडंसं लेट आले आज, त्यामुळं मग चहा बनवायचा होता आज. तर म्हटलं चला तोपर्यंत भाजी बनवून घेते. आणि असं काही जर आपल्याला एक्स्ट्राची कामं असली तर लवकर सकाळ सकाळ जितकं होईल तेवढं पटकन जर केलं तर चांगलंच. तर इथे पाहू शकता, तर बऱ्याचशा वस्तू आहेत जे एक्स्ट्राच्या वरती पडलेल्या आहेत, तर त्या सर्व ठेवून द्यायच्यात. आणि फ्रीज वगैरे बाहेर काढलं होतं तर खूप धूळ येते सध्या तर उन्हाळ्यामुळं. तर पूर्ण फ्रीजवरती अशी धूळ झाली आहे. तर आतमध्ये असल्यावर थोडासा लगेच हात मारून होतो, पण बाहेर ठेवल्यामुळं त्याला पूर्ण धूळ बसली आहे त्यावरती. तर म्हटलं की चला पटपट सकाळ जेवढं होईल तेवढं पटकन आवरून घेऊयात. तर बेडवरती तर बेडशीट वगैरे चेंज करायचं होतं. तर म्हटलं की चला लगेच करून पण घेऊ. मग त्यासाठी मग श्रीशाचे सगळे खेळणी वगैरे तिथंच असतात सगळे, त्यामुळं मग ते थोडेसे साईडला करून दुसरं बेडशीट टाकायचं होतं. त्यामुळं मग म्हटलं की चला पटकन सकाळ सकाळच टाकून घेऊया, कारण की जर नंतर जर म्हटलं तर मग ते तसंच राहून जातं आणि दररोज तसंच राहतं मग. तर 2-3 दिवसाला आता मला बेडशीट पण चेंज करावं लागतं. आणि पहिलं कसं मी एकटीच होते ना, तर आठवडाभर जरी नाही केलं तरी पण होऊन जायचं. पण आता तिच्यामुळे इतकं खराब होतं ना कपास, आणि कसे पण पाय वगैरे घेऊन येत असे मी, म्हणजे कसं घाई गडबड तिला घ्यायचं असतं, ती पण काहीतरी आता खाते वरचं, तर मग बरंचसं काही सांडतं वगैरे बेडवरती. त्यामुळं तर म्हटलं चला सकाळ सकाळ चेंज पण होऊन जाईल. आणि तसंच मग चला म्हटलं की बाकी सगळं थोडंसं क्लीन पण करायचं आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं, तर खिडक्या वगैरेमध्ये पण इतकी धूळ येते, तर 2-3 दिवसाला जरी पुसलं तरी नको नाही आहे सध्या तरी. तर त्यामुळे लगेच मी ओल्या कापड्याने थोडासा हात मारून घेतला आणि बाहेरचं लगेच जाळ्या वगैरे काढायला घेतल्या. आणि काय होतं, आमची इथं जाळ्या वगैरे काढायला भरपूर अशा, म्हणजे त्यांना जाळ्या बनवायला त्या भरपूर जागा आहेत जिन्याच्या त्या सगळ्या, परत इथं वरती पण प्रत्येक ह्याच्यात. तर त्यामुळे इतक्या पटकन जाळ्या होतात की बस. आणि ते त्याचे जे खिडका आहेत तर ते पण भरपूर झालेले आहेत. त्यामुळं मग काय होतं, जरी आपण खालच्या जरी जाळ्या काढत राहिलो तर वरच्या म्हणजे जे सेकंड फ्लोअरवरती तर होतातच. त्यामुळे ते खिडकं पुन्हा म्हणजे रात्रीतून जाळ्या तयार होतात. तर त्यामुळं म्हणजे जसं जमलं तसं पटकन म्हणजे अशा काढत राहावं लागतात, तेव्हा तरी बरं राहतं. नाही तर जर नाहीच काढल्या तर त्याही म्हणजे इतक्या होतात ना का बस असं वाटतं की जसं काय कुणी इथं घरात राहतं की नाही, अशा इतक्या दाट जाळ्या होतात. आणि त्यांना कसं जागा पण भरपूर आहे ना, त्यामुळं मग जास्तच राहतात. तर मग अशा मध्ये आधी कधीतरी काढून घ्यावं लागतात. तर म्हटलं चला क्लिनिंग करायचीच आहे, तर म्हटलं की चला आता उद्याच्याला यात्रा आहे, तर त्यामुळं मग आजच थोडीशी क्लीन करून घेऊ. म्हणजे मग कसं उद्याच्याला सकाळी देवपूजा वगैरे करायला पण चांगलं वाटतं. तसं पण एरवी करतच असतो. तर मला आज डोकं धुवायचं होतं आणि 2-3 दिवसापासूनचं चाललं आहे की डोकं धुवायचं. आणि तर म्हटलं की चला मग आजच आता क्लिनिंग वगैरे करणार आहे. तर मग कसं ते एकदम आपल्याला धूळ वगैरे पाहिल्यावर आपल्याचं कसं तरी होतं म्हणजे असं थोडंसं हात वगैरे आपल्याला चांगले नाही वाटत आपल्याला. त्यामुळं मग सारखं तुम्ही इथं धुत राहते, कारण की मला स्वयंपाक बनवताना पण तशीच सवय आहे की थोडं काही घेतलं हाताने ते लगेच वॉश करायचे. त्यामुळं मग असं साफसफाई जर करायचं म्हणलं ना, तर मग सगळी धूळ वगैरे आपल्या अंगावर उडतेच काहीतरी, म्हणजे कपडे पण भरपूर खराब होतात. तर मग म्हटलं चला म्हणजे डोकं पण म्हणजे केस धुवायचेच आहेत, तर मग आजच धुवून काढूयात एवढं सगळं काय म्हणतात घराचा सगळा हे क्लिनिंग केल्यानंतर. आणि तसं पण उद्याच्याला टाईम भेटतो नाही भेटतो. आणि कसं इथलचं अजून यात्रेला सकाळचं जातात की दुपारी जातात का इव्हिनिंगला जातात ते सुद्धा मला माहिती नाही आहे. तर मग म्हटलं की चला उद्याच्याला जसं आवरेल तसं मग कसं बाकीच्या निघल्या तर तेव्हा निघायला मग रेडी असल्यावर सगळं काय म्हणजे आपलं रेग्युलरचं जसं असतं, आंघोळ वगैरे केली का लगेच मग निघालं तसं. मग त्यामुळेच आजच्याला एवढी सगळी तयारी चालली होती. तर आता इथं मी सगळ्यात अगोदर सगळीकडच्या जाळ्या वगैरे काढून घेतल्या, हॉलमधल्या पण म्हणजे भरपूर. आणि इथं बाहेर ग्रिलवरती जे खिडकीमध्ये तर इतक्या धूळ बसते ना तिथे का बस.
तर तिथे पण सगळं डीप एकदम चांगल्या जाळ्या काढून घेतल्यात मी. आता सगळ्यात पुसून घेते ही टी व्ही युनिटपाशी. पण काय होतं, खाली झाडलं का थोडंसं वरती धूळ बसतेच. आणि सगळ्यांची तर हाच प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपण दिवसातले 2-3 वेळा जरी पुसलं ना तरी पण कमीच आहे. आणि काय होतं, बाहेरून आमच्या म्हणजे घरासमोर पण जसं थोडंसं मातीचं तसंच आहे ना, तर त्यामुळे पण इतके म्हणजे असं थोडासा फुपाटा वगैरे कचरा उडत आहे. म्हणजे असं घरात येतोच धूळ, काही का होईना, म्हणजे थोडी का होईना पण येतच असते. आणि कसं साईडनी आणि घरापाठीमागून पण रोड आहेत, त्यामुळे गाड्या जातात येतात, त्यामुळे इतकी धूळ उडते सध्या. आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे कसं वारा वगैरे सुटतो, तर त्यामुळे पण म्हणजे जास्तच खराब होतं लगेच. तर म्हटलं की चला आज किती काय होऊ, आजच्याला म्हणजे क्लिनिंग करायचीच आहे. तर इथे प्रतीक्षाचं किचन वगैरे तोपर्यंत तिने साफ केलं. आणि अगोदर आतमध्ये ती साफसफाई करत होती आणि बाहेर मी करत होते. तर मग मी जिथे जिथे जाईन तसं मी माझा शूट घेतलाय. आणि तोपर्यंत किचन वगैरे क्लीन करून झाले. सगळं काम आवरलंय. म्हणजे जे काही क्लिनिंग करायला घेतलं होतं, घर साफ वगैरे करायला घेतलं होतं, तरी सगळं म्हणजे एकदम स्वच्छ केलंय. आणि कसं मी तुम्हाला म्हटलं, जसं थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल की आता उद्याच्याला आमच्या गावची यात्रा आहे. तर त्यानिमित्त आम्ही आजच्याला घर वगैरे साफ करायला काढलं होतं. थोडे दिवस जरी नाही काढलं, म्हणजे आठवडा 15 दिवस, लईत लई 15 दिवस जरी झाले ना, तर इतकं म्हणजे कचरा वगैरे होतं ना की कागद वगैरे एक्स्ट्राचे ते पण, आणि बाकी धूळ वगैरे येते आता उन्हाळ्यामुळे, तर ती वेगळंच. आणि कसं इथं आमच्या म्हणजे जिथं घर आहे तिथं साईडनी, इकडच्या साईडनी पण रोड आहे आणि बॅक साईडनी पण रोड आहे. त्याच्यामुळं मग इतकी म्हणजे दिवसभर अशा गाड्या जात येत असतात, त्याच्यामुळं इतकी धूळ वगैरे येते. आणि खिडक्या पण कधी कधी ओपन राहतात, त्यामुळे मग. आणि जे घरासमोरचं तुम्ही एरिया पाहिला असेल तर त्याच्या तिथलची माती सकट इतकं हे ना की म्हणजे थोडंसं जरी म्हणजे वारं जरी आलं तरी सगळे पोर्चमध्ये सगळा खकाना येतो. तर इतका कचरा दिसतो की बस, म्हणजे असं वाटतं की झाडून पण नाही घेतलं. कधी कधी मग असं होतं उन्हाळ्याचं, आणि सध्या कसं वारं वगैरे सुटतं उन्हाळ्यामुळं, वावळट वगैरे पण तयार होत, त्याच्यामुळं मग बराचसा कचरा वगैरे येतो आणि घरात पण इतक्यात धूळ बसते का बस. त्यामुळं म्हटलं की चला आता यात्रेनिमित्त का होईना पण थोडीशी क्लिनिंग करून घेऊ. तसं मध्ये आधी आम्ही जसा टाईम भेटतो, म्हणजे झाडून वगैरे येत असलं तर इथं झाडणी मार, तिथं झाडणी मार, किंवा थोडंसं पुसूनच घे, असं थोडंफार चालतं. आणि किचनचं कसं आपण तिथं म्हणजे दररोजचं क्लिनिंग होऊन जातं किचनमध्ये. आणि तसं मग जे काही असं डीप क्लिनिंग म्हणतो तर ते बरंचसं राहतं. आपण वर्षभर काय फक्त किचन कट्टा साफ करतो डेलीमध्ये, गॅस किचन कट्टा. मग ते बाकीचे जे यूजमध्ये वरती जे भांडे आहेत तसेच आमचे सगळे ट्रॉलीमुळं बरेचसे हाईट आहे, ते काही जास्त असं मध्येच असं क्लीन करावे लागत नाही. बऱ्यापैकी भांड्याचा यूज पण होतं, डेलीमध्ये घासून पण होतं तिथलचे. तर त्यामुळं मग काय ते जास्त काढता येत नाही, म्हणजे धूळ वगैरे ते काही जास्त बसत नाही, त्याच्यामुळे ते काही काढलं नाही तरी पण चालतं. फक्त डबे वगैरे आहेत तर ते पण होतात मध्ये आधी क्लीन. तर त्यामुळं मग आतलं काही एवढं राहत नाही क्लीन करायला. मग वरच्यावर जे काय आहे ते बरंचसं तेलकट होतं, कारण की आपण फोडणी वगैरे जर दिली, भाजीला तडका वगैरे जर दिला, तर मग बरंचसं ते तेलकट दिसून नाही येत, पण क्लीन करायला घेतलं तर बरंचसं चिकट असं तेलकट राहतं किचनमध्ये. आणि बाकीचं असं विंडोमध्ये वगैरे पण बरीचशी धूळ वगैरे बसली होती. आणि कसं थोड्याशा आमच्या घरात पाली वगैरे पण जास्त झाल्या, तर त्याच्यामुळं काय होतं की ज्या खिडक्या म्हणजे कायांच्या लावून येते, एक जे वन साईडच्या ज्या लावून आहेत तर तिथं मग जाळ्या वगैरे सगळं तयार होतं. तर आणि देवघरात पण आम्ही तिथं देव वगैरे ठेवत नाही आता, त्यामुळं मग तिथं पण लगेच जाळ्या आणि ते तयार होतात. तरी आम्ही त्याचा दरवाजा लावून घेत नाही, त्यामुळं तरी बरं राहतं. नाही तर मग त्याच्या अगोदर बऱ्याचशा त्याच्यामध्ये झुरळ वगैरे पण तयार व्हायचे. आणि आता तरी म्हणजे असं क्लिनिंग करून करून बऱ्यापैकी नाहीसे झालेत, म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे आता म्हणजे पहिले जर पाहिलं असेल तुम्ही आमचं किचन, तर इतके म्हणजे झुरळ झालते ना स्टार्टिंगला, की म्हणजे असं चाललं तरी पण असे पळायची, इतकं हे वाटायचं ना. आणि त्याच्यामुळे मग क्लिनिंग करून करून मग आता आणि भांडे वगैरे पण जरा कमी केले, ट्रॉल्यांमधले पण थोडे थोडेच ठेवलेत. जे यूजमध्ये आहेत ते तेवढेच, दररोजच्या तेवढ्या यूज होतो त्या भांड्यांचा, ते क्लीन करून ठेवणं पण होतं, तर तेवढेच भांडे वरती ठेवलेले. तर बाकी सगळं आजी त्यांचं, मम्मी त्यांचं बऱ्यापैकी ठेवून दिलेत. आणि जेवढे यूजमध्ये आहेत तेवढेच सध्या भांडे आहेत किचनमध्ये. तर त्यामुळं पण तर असे क्लिनिंग वगैरे काही केल्यानंतर एक आपल्यालाच खूप छान वाटतं. त्यामुळं म्हटलं आज चला डोकं पण धुवायचं आहे मला. तर मग सकाळी ध्यानात नव्हतं राहिलं, कारण की असं काही क्लिनिंग वगैरे करायचं असं असं वाटतं की कधी होईन एकदा. आणि सकाळी भाजी वगैरे बनवली, म्हटलं होती तोपर्यंत मी लगेच क्लीन करायला घेतलं, कारण की जाळ्या वगैरे काढून मग सगळं ते धूळ वगैरे झटकायला
किंवा ते सगळं पुसून घ्यायला दरवाजे ते पण त्याला पण धूळ बसते, तर ते सगळं क्लीन करून घ्यायला मग बराचसा टाईम लागतो. बाहेरचं पोर्च पण तसंच, तिथलच्या पण जाळ्या काढायला काय आपण काय रेग्युलरमध्ये जाळ्या काही कुणी काढत नाही, शक्यतो तरी आठवडा 15 दिवस तर होतेच, मग ते लगेच तयार होतात. आणि त्यामुळं म्हटलं की चला यात्रेनिमित्त का होईना असं काही क्लिनिंग केली ना, तर जो सण आहे काही जे काही रिझन असतं ना म्हणजे कार्यक्रम, तर त्याची पण मजा वेगळीच असती. म्हणजे इथं आता या जत्रा जर म्हटलं तर इथं गावची जत्रा आहे, तशी आमची म्हणजे घरातली म्हणजे अख्ख्या म्हणजे गावातलीच आहे, त्याच्यामुळं घरी काही हे नाही. तशा या एप्रिल महिन्यात बऱ्याच जणांच्या घरी पण कंदुरी वगैरे राहतात, तर तशी आमची ती झालेली आहे. त्याच्यामुळं मग ती तर नाही, गावची यात्रा आहे. तर मग तिथेच बघू आता उद्याच्याला कधी आवडतंय काय, तर कसं कोण येतंय. त्यामुळं आत्ता तर काही सांगू शकत नाही की किती वाजता जातो काय वगैरे, किंवा किती टाईम होते, तर त्यानुसार जेव्हा जातो तेव्हा आय होप की टाईम भेटावं उद्याच्याला जास्त, म्हणजे निवांत फिरता येतं. कधीतरी आहे गावची यात्रा आणि मी एक्सायटेड आहे खूप, कारण की इकडचे जेव्हा मी मागच्या म्हणजे उन्हाळ्यात इथं नव्हते, तिकडे गेलेली होते डिलेवरी, त्याच्यामुळे मी काय गेले नव्हते यात्रेला. तर यावेळेस आहे इथं, तर म्हटलं की पाहू कशी असते काय असते. आणि प्रत्येक गावचं कसं वेगवेगळं असतं, आणि त्यात आपलं सासर म्हणल्यावर तर थोडी एक्साइटमेंट असते सगळ्या गोष्टी पहिल्या वेळेस जाणून घेण्यासाठी, आणि ती सगळ्यांनाच असती मला असं वाटतं. तर पाहू आता कसं काय, आणि तिथं गेल्यानंतर पाहू थोडीफार शॉपिंग वगैरे तर होईनच. आता यात्रा म्हणून नाही तर काही असो, मी कुठाचंच काही सोडत नसते. थोडीफार तर घेऊच, काही जर आवडलं तर घेऊ, नाही तर तसं तर काही एरवी आपण जेव्हा आम्ही नगरला मार्केटमध्ये जातोच आपण बाजारात, तर तेव्हा सगळ्या गोष्टी घेत असतेच. त्यामुळं काही एवढं काही नसतं घेण्यासारखं, पण आता पाहू जसं असं तसं. आणि पहिल्यांदा कशा यात्रेमध्ये खूप काही असायचं घेण्यासारखं, तर आता तसं जास्त थोड्या प्रमाणात असं प्रमाणात कमी वाटते मला. तर पाहू आता उद्याच्याला गेल्यानंतरच कळेल तिथं की असं काही थोडंफार घेण्यासारखं आहे की नाही. नाही काही तर आपल्या श्रीशाला तर आणावंच लागेल काहीतरी. तर आता इथलच्या आजूबाजूच्या गावच्या यात्रा म्हणजे झाल्या त्या दिवशी, तर डेरे विळद वगैरे, तर मग पप्पाने तेव्हाच तिला खेळणी वगैरे आणलं होतं. तरी आता तिला घेऊन गेल्यानंतर पाहिल्यावरती तर घ्यावाच लागेल. तिला पण आता खेळणी वगैरे सगळं समजायला लागले, कारण की आता पहिले हे सगळे टॉईज वगैरे होते, तर त्याला ते हात पण नव्हती लावत, आणि आता लगेच फेकून देणार, हे करणार, तेच मग सगळं हे करावं लागतं. तर चला मग, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडेल. आणि तर भेटूया. चला तर मग आजच्या व्हिडिओला इथे सेंड करते. भेटूयात आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.